भगवान की जय। पवन सूत हनुमान की जय। संत किशन बापू महाराज की जय। श्री गणेशाय नमः। दनका उठिता दुसर जागे झाले सत्वर येऊन या शास्त्रार्थ पर्वते शोधिते। प्रथमतः गणपतीला स्मरण करायला सुरुवात झाली आहे आणि पुण्य पावन भूमी श्री क्षेत्र अर्धापूर तसेच पुण्य पावन भूमी किसन बापू संस्थान अर्धापूर या ठिकाणी चालत असलेली सेवा आणि मारुतीने आक्रमक अशा प्रकारे प्रहार केला आणि त्या प्रहाराच्या दरम्यान खरोखर सांगितलं सगळ्यामध्ये खळबळ उठली म्हणून सांगितलं म्हणतात कवदे किला कपी केसरी भवता वेलीला समग्री वर्षताची शास्त्रास्त्री निसिमाची चोरी केवी करीसी। त्या ठिकाणी सांगितलं म्हणतात मारुतीरायाचा हा आक्रमक प्रहार पाहिला आणि पाहिल्यानंतर खरोखर अशा प्रकारे सांगितलं एक प्रकारची खळबळ उठली आणि सांगितलं बाबा रे एकदा सगळ्यांनी एखाद्या चोरावर अशा प्रकारे हे करावं। त्याप्रमाणे मारुतीराय सुटले म्हणतात मारुतीराय अशा प्रकारे ऐकल्याबरोबर सगळ्यांनी शस्त्रास्त्र सज्ज केले आणि युद्धासाठी प्रवृत्त झाले। तू कोण कैचा कोण आहेसी मध्यरात्री का आलासी पर्वती सैरा विचारसी आज्ञा कोणासी पुसिली। त्या ठिकाणी सांगितलं मारुतीरायला अरे तू कुठून आलास आणि का आलास एवढ्या मध्यरात्री आलायस कोणाला विचारून आलायस तिथं अशा प्रकारे गटावू लागले। मारुतीरायाने त्या ठिकाणी सांगितलं एकली मारुतीराय पण आत्यंतिक असलेल्या त्या ठिकाणी सांगितलं विषमता म्हणतो ज्याला दुष्ट प्रवृत्ती म्हणतो त्यामध्ये सतप्रवृत्ती काय काम करते लक्षात ठेवा। मारुतीरायाचा हा जनाना ऐकल्याबरोबर सगळेजण काय कोणाला सुटण्याचा प्रयत्न करू लागले। मारुतीरायाची वीरवृत्ती चेहरा पाहिला की चळचळ कापू लागले म्हणतात अशा प्रकारे त्या ठिकाणी ती अवस्था झाली म्हणून सांगितलं निशी मध्यान अधांतरी तू विचारसी गिरीशी करी पर्वतकार शरीरे कोण धरीवरी पडिलासे। अरे बाबा तू तर आलास खरंय म्हणले पण एवढं मोठं शरीर आहे रात्री आलास म्हणले इथं आणि येण्याचं कारण काय कोणाला अनुमती घेऊन आलास अशा प्रकारे म्हणू लागल्यावर मारुतीराय काहीच बोलणं गेले। मारुतीरायाच्या अंतःकरणामध्ये जिद्द होती जी काही सामग्री मिळवण्याची ज्याला आपण काय म्हणतो की जी काही संजीवनी वनस्पती मिळवण्याची आणि त्यासाठी ते आले होते। मारुतीरायाने काय केलं आल्याचा सर्व काही निपात करण्याची शक्ती जागृत केली म्हणून सांगितलं एक म्हणती पुसता काय दारा बांधा हात पाय मध्यरात्री विचारत आहे तस्कर होय सर्वथा। अशा प्रकारे एक काय म्हणू लागले धरा मारा धरा आणि खरोखर म्हणले काय करे ताब्यात घ्या म्हणले याला असं म्हणू लागले। असं म्हणत असताना त्या ठिकाणी काय केलं म्हणले आपली खरोखर म्हणले बळजय करू लागले कारण त्या ठिकाणी सांगितलं वीर योद्धाच्या अंतःकरणामध्ये जे काही झगडणारी शक्ती असते त्यामुळे सगळेजण सरसावले म्हणून सांगितलं ऐसा करीती कल्लोळ मिनले सवे भवे सकळ दे कोणी गोळांगुळ मधुर बोलत। त्या ठिकाणी सांगितलं म्हणतात इतके बोलू लागल्यानंतर त्या ठिकाणी सांगितलं कोणी म्हणू लागले अरे धरा हा वानर खूप अशा प्रकारे पराक्रमी दिसायलाय धरा असं म्हणू लागले म्हणले एवढं नाव घेऊन मारुतीराय सुटल्याबरोबर काय घड सांगा म्हणले बुंदी पाचे दक्षिण कोणी किष्किंधा असे राजधानी सुग्रीव राज चुडामणी तयस्थानी नांदत। त्या ठिकाणी सांगितलं म्हणतात काय म्हणतात की ज्या ठिकाणी म्हणले जम्मू द्वीपावर जे काही म्हणले किष्किंधा नावाची राजधानी आहे आणि त्या ठिकाणी सुग्रीव नावाचा राजा राहतो हे शब्द त्या ठिकाणी मारुतीरायाचे निघाले म्हणतात त्यासी सखे श्रीरामेसी स्वामी मानी श्रीरामासी धन मन अर्पिले भक्तासी वानरासी अति प्रेम। त्या ठिकाणी सांगितलं म्हणतात अरे हे जे दिसायला ना त्या ठिकाणी सांगितलं याला वानर म्हणतात आणि ज्या ठिकाणी सांगितलं रामानं काय केलेलं आहे वानरावर आपलं अत्यंतिक प्रेम जागृत केलेलं आहे असं त्या ठिकाणी कोण आहे राम आहे खरोखर त्या ठिकाणी सांगितलं माणूस माणसावर प्रेम करायला तयार नाही रामानं वानरावर प्रेम केलं का त्या ठिकाणी सांगितलं सख्यत्व भक्तीचं ते प्रदर्शन आहे म्हणून सांगितलं म्हणतात राम रावणाचे रण युद्ध झाले अति तारुण्य रावणे ब्रह्मशक्ती सोडून बंधू लक्ष्मण पाहिला। त्या ठिकाणी सांगितलं अरे म्हणले काय झालेलं आहे की ज्या ठिकाणी राम रावणाचं युद्ध झालं त्या लक्ष्मणाला शक्ती लागली त्याच या ठिकाणी आला आहे
अशी आम्हाला माहिती मिळाली असं त्या ठिकाणी म्हणले. मारणारे जे काही म्हणले प्रतिबंधक बोलू लागले म्हणतात. वाचवायास सोबित्रासी नेऊ आलो औषधासी विघ्न न करावे आमासी नमना तुमासी मी करतो. त्या ठिकाणी सांगितलं मारुतरायाच्या तोंडातून निघालेले उद्गार आहे आणि त्या ठिकाणी काही सांगितलं म्हणतात. अरे म्हणून मारुतराय बोलले नाही. मारुतरायाने सांगितलं नमन तुमासी, कारण त्या ठिकाणी सांगितलं रामाच्या भक्तीसाठी मी आलेला आहे. रामाचा भाऊ अशा प्रकारे घायल झालेला आहे आणि त्याला मला वाचवायचंय. तुम्ही अशा प्रकारे काय करा की मला सहाय्य व्हा. अगोदर म्हणले अंतकरणाची क्रूरवृत्ती ज्याला आपण म्हणतो हिंसक वृत्ती दाखविली नाही म्हणून सांगितलं म्हणतात. उदया येता बसती प्राण सानिल उर्मिला पते म्हणून औषध मध्यरात्री नेओ निश्चिती मी आलो. पामध्ये त्या ठिकाणी सांगितलं म्हणतात त्याच्या अंतकरणामध्ये क्रूरवृत्ती आहे पण अंतकरणामध्ये माया जागृत करण्यासाठी मारुतरायाने सांगितलं काय केलेलं आहे. लक्ष्मणाला वाचवण्यासाठी मी आलो आणि त्या दयस्थळ तुम्ही काय करा की माझी एक प्रकारची काय करा म्हणले माझ्या मताशी तुम्ही सहमत व्हा अशी विनंती केली. मी तुमचा दुश्मन नाही असं बोलले म्हणतात. सुग्रीवे सहित वानर सकळ श्रीरामाचे किंकर नाम माझे हनुमान वीर मार्ग सत्वर मत द्यावा. मारुतरायाने हात जोडले आणि सांगितलं ज्या रामचंद्राचा मी दूत आहे आणि किष्किंधेचा राजा या देहाला मारुतराय म्हणतात. अशा प्रकारे आपली महती सांगितली आणि खरोखर ही महती ऐकल्याबरोबर काय झालं म्हणतात सगळ्याच्या अंतकरणामध्ये सळकाप सुटला. का ज्याचं नाव मारुती आहे त्याचे उद्गार ऐकल्याबरोबर म्हणले खरोखर भय वाटायला लागलं म्हणून सांगितलं म्हणतात. स्वामी कार्य साधिता पूर्ण सर्वता करू नये विघ्न पुढीलासे करिता छळन श्री रघुनंदन शोभेन. त्या ठिकाणी सांगितलं स्वामीचं कार्य करण्यासाठी कष्ट लागले तरी चालतात पण ते स्वामीचं कार्य घडायला हवं. कारण स्वामी भक्तीमध्ये पुष्कळसा महिमा आहे त्यामध्ये तथ्य आहे म्हणले. आता स्वामी भक्ती कोण करतं हे प्रत्येकाला स्वधर्मानुरूप कळतं आणि अशा प्रकारे त्या ठिकाणी ही गोष्ट खरोखर त्या ठिकाणी मारुतराय बोलू लागले माझ्या रामाचं कार्य करण्यासाठी मी आलो अजिबात तुम्ही आडवे येऊ नका अशा प्रकारे बोलू लागले म्हणतात. असे बोलता कपी केशरी गंधर्व सरसावले भारी केवळी राम सुग्रीवाची थोरी औषध रात्री देव आला. त्या ठिकाणी सांगितलं म्हणतात गंधर्व उन्मत्त होते. गंधर्वानं सांगितलं अरे तुझी एवढी हिंमत की खरोखर या ठिकाणी आमच्या बरोबर येतोस आणि रामाची आणि खरोखर लक्ष्मणाची ख्याती सांगतोस. काय त्याची थोडी आहे आमच्या पुढे काय ते टिकतात काय अशा प्रकारे बोलायला लागले. उन्मत्त झालेले गंधर्वाचे शब्द ऐकले काय घडलं सांगा म्हणले. पुढे सकळ सैन्य सरसावले मारावया सिद्ध झाले गदा परिगत कट भाले वर्ष लागले म्हणजे त्या ठिकाणी सांगितलं ही दुष्ट प्रवृत्तीची भाषा आहे आणि सगळ्यांनी एकदाच काय केलं म्हणले कोणा गदा घेतल्या भाले घेतले जे काही म्हणजे शस्त्रास्त्र घेतले सगळेजण सरसावून आले. मारुतरायाच्या अंतकरणामध्ये एकच राम नाम आहे आणि राम नामा पुढे विघ्न होती बा पुढे हेच अशा प्रकारची आशा मारुतरायाच्या मनामध्ये आहे. मारुतरायाकडे पाहिलं सरसावले काय घडं बळा म्हणले. चौगासी धावती सैरा होत गंधर्वाळ जरा अवखळावया वानरा करीती खरा पुरुषार्थ. त्या ठिकाणी सांगितलं खरा पुरुषार्थ दाखविण्यासाठी सगळे गंधर्व आले म्हणतात. आले एकदाच मारुतराय सरसावले. मारुतराय खरोखर त्या ठिकाणी सांगितलं मारतो म्हणले मारुतरायाला पण मारुतराय निर्भीड अशा प्रकारे उभे होते. रामनामाची ज्योत तेवत होती म्हणून सांगितलं. गंधर्व मिळले 14 सहस्त्र एकला एक कपित्र क्रोध चढला दुर्धर करू संवार आदरिला. पहा म्हणले खऱ्या माणसाला राग येत असतो. 14 शस्त्र असलेले गंधर्व एका क्षणात निघाले. मारुतरायाने जय श्रीराम उद्गार काढले. काढ्याबरोबर सांगितलं खदांताला टाहो फोडावा. मारुतरायाची स्थिती उत्पन्न झाली म्हणून सांगितलं. रूपे वाढला तारुण राणे खरकती संपूर्ण भयानक विशेषीन कपित्र जाण डोळला. या ठिकाणी सांगितलं ते मारुतरायाचं रुद्ररूप प्रगट झालं आणि मारुतरायाचं रुद्ररूप प्रगट झाल्यानंतर अशाले गंधर्व चळचळ कापू लागले थरकाप सुटला म्हणून सांगितलं म्हणतात. एक मुष्टिष्टाते मारिले एक दात तळी सरगडिले उरले ते पुच्ची बांधले मग आपटिले खडकेशी. अंतकरणामध्ये रामनामाची निष्ठा होती. एकाचं मुडकं फोडलं म्हणता एकाचे दात पाडले एकाचे सांगितलं शरीर चूर्ण करून टाकलं
अशी विक्राळ असलेली म्हणले ती धाक, आणि खरोखर म्हणले त्या ठिकाणी सांगितलं गंधर्व खाया झाले म्हणून सांगितलं. एकची वेळे सत्वर मारिले 14 सहस्र, गेला राम नामे भूकार, विजयी कपित्र सोय झाला. एका झाप्यामध्ये 14 सहस्र गंधर्व मारले, जय श्रीराम गर्जना केली. असे देवत असलेले मारुद्रा त्या ठिकाणी सांगितलं वीरवृत्तीला युद्ध करू लागले म्हणून सांगितलं. ज्याचे मुखे नाम स्मरण, विघ्न त्याचे वंदी चरण, घडी काळ सोय आपण नित्य नमन त्यासी करे. ज्या ठिकाणी म्हणले खरोखर सांगितलं राम राम जर कुणी घातला तर खरोखर त्या ठिकाणी सांगितलं पुजाचे हात वर झाले पाहिजे, जय श्रीराम राम राम झाला पाहिजे. का त्या ठिकाणी सांगितलं प्रेमाचा स्नेहाचा रामराम होणं. या ठिकाणी सांगितलं दोन व्यक्ती दोन जीव, जीव आणि शिवाची भेट होत आहे. यास्त अशा प्रकारे सांगितलं मारुद्राच्या अंतकरणाची दुर्दम्य शक्ती गंधर्वानं पाहिली थरकाप सुटला म्हणून सांगितलं. ऐसा नामधारक वीर, विजयी झाला कपींद्र, नामे गर्दोनी सत्वर, औषधी बार पातसे. अशा प्रकारे सांगितलं मारुद्राची हीच शक्ती, मारुद्राचं हेच रामनामाचं बोलणं, त्यानंच मारुद्रा विजय झाले म्हणून सांगितलं. पर्वताचे शिखरा शिखर, पाता औषधी बार, सहसा नव्हती गोचर, देणे कपिद्र कवळला. त्या ठिकाणी सांगितलं म्हणले हे जे काही मारुद्रा कशामुळे खळवळले, कारण त्या ठिकाणी अगोदर विनंती केली, विनंतीला मान दिला नाही म्हणून मारुद्रा रागाला, त्याच मारुद्रा चिडले म्हणून सांगितलं. चाळे मांडले पर्वते, दिसोने दी औषधे, देणे माझा पराक्रमे, समर्थ याचे पाहू पा. अशा प्रकारे सांगितलं. मग पर्वताच्या पायथ्याशी गेले आणि पर्वताच्या पायथ्याशी गेल्यानंतर वनस्पती ओळखायला गेले म्हणतात. पण वनस्पती कसली ओळखते, त्या ठिकाणी वनस्पती अजिबात ओळख येईना. आणि मग मात्र मारुद्राचा क्रोध आला कोणावर, पर्वतावर, आणि पर्वतावर विचार करू लागले की मी रामनामाचा भक्त असून मला ती वनस्पती का दिसू शकत नाही, मला ते डोळे नाहीत का. आणि मग त्या ठिकाणी पर्वतावर काय करताय का म्हणले, कवला मानसी तव औषध देखल्या प्रतिमेशी, धावती गेला त्यापाशी तव पूर्वीशी देखिला. त्या ठिकाणी सांगितलं पश्चिम दिशेने गेले, औषध चमचम चमकू लागल्या. मग त्या ठिकाणी सांगितलं औषधीनं आपली दिशा बदलली, दुसरीकडे दिसल्या म्हणतात. दिसल्यानंतर तोच मारुद्राचं लक्ष दुसरीकडे गेलं, पुढे नेण्यासाठी प्रवृत्त झाले म्हणतात. उत्तर दक्षिण समस्त अवघा पर्वत लकलकीत, वानर विस्मित झाला देत, काय ते करावे. त्या ठिकाणी सांगितलं मारुद्रा विस्मित झाले. या ठिकाणी बघावं तर तिकडे दिसायला लागले, तिकडे बघावं तर इकडे दिसायला लागले. आता या ठिकाणी नेमकं स्थान आहे तरी कुठं, अशा प्रकारे मारुद्रा चकित झाले. चकित होऊन त्या ठिकाणी सांगितलं आपलं ध्यान एकाग्र करण्याचा प्रयत्न करू लागले, पण वनस्पती दिसना गेल्या म्हणून सांगितलं म्हणतात. औषधे म्हणून धरू जाय, नव झाडोरा कैसा काय, ते सांडून आणके पाय, तव तेही होय तैसेचे. अशा प्रकारे सांगितलं ही औषधी हाताला यावी जास्त, अशा प्रकारे प्रयत्न करू लागले, पण औषधी अजिबात मिळत नव्हती. म्हणून मारुद्रा परेशान झाले. आणि आता शेवटी काय निश्चय करतात ते तुम्ही अशा प्रकारे नंतर ऐकू. राजा रामचंद्र भगवान श्री हरिभक्त परायण परशुराम